त्याच चवीची फ्लावरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. घरचे तर खुश होतीलच, पण अचानक पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी अशी भाजी बनवली तर ते सुद्धा खुश होतील. तर फ्लावरमध्ये गरम पाणी, मीठ आणि हळद घालून जरा वेळ ठेवावे. आता फ्लावरमध्ये 2 चमचे बेसन, धना पावडर, हळद, काश्मीरी लाल मिर्च आणि मीठ घालून एकत्र करायचे. तेल गरम झालं की फ्लावर हलके तळून घ्यायचे. आता 1 वाटी दह्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च, हळद, धने पावडर आणि गरम मसाला घालून एकत्र करायचं. तेल गरम झालं की त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, हिंग आणि आले लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट घालून परतून घ्यायचं. बारीक चिरलेला टोमॅटो छान परतून घेतला की दही आणि मसाल्यांचे मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि फ्लावर व हिरवे वाटाणे घालायचे. व्यवस्थित एकत्र करायचं. गरम पाणी व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यायचे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. अप्रतिम चवीची फ्लावर वाटाणा भाजी तयार होते. सो तुम्हीही नक्की ट्राय करा. थँक्यू.